हाय गाईस, तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजेल. तर गुलाबजेल बनवण्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला साहित्य दाखवते. मीठ लागतं, गुलाबाच्या पाकल्या त्यांनी 3 दिवस पहिले सुकून घेतलेल्या. आणि बघू असा आवाज आला पाहिजे, जास्त पण सुकून नाही घ्यायचं. अजून एक खाली बॉटल, एक कप, अजून हे मी ऑलरेडी बनवलेलं पहिले. अजून हे ऑइल. तर चला पहिले पाणी भरून घेऊया याच्यात. तर इतकं पाणी मी भरून घेतलेलं आहे. अजून मग आपल्याला काय करायचं आहे, या पाण्यात अजून आपल्याला छन्नी पण लागेल. तर अजून छन्नी घेतलेली आहे. आपल्याला या पाण्यात आपल्याला गुलाबाच्या पाकल्या टाकायच्या आहेत. चांगल्या प्रकारे डिप करून घ्यायचं त्याला. थोडंसं पडणारच. आणि मग टाकायचं मीठ. टाकते मीठ. मीठ आपल्याला इतका चम्मच, अर्धा नाही तर पूर्ण चम्मच टाकायचं. मी अर्धा चम्मच घेतलेले टाकेल. चमच्याशी मिक्स नाही करायचं. हाताचा उपयोग करता, हाताशीच उपयोग करायचा आहे. आणि आपण मीठ कशासाठी टाकलं माहिती आहे, जे गुलाबाचे पाकले असतात ते खराब असतात. म्हणजे किटाणूच असतात. तर आपल्या स्किनला किटाणूच नाही पाहिजे, नाही तर आपण आजारी पडू. म्हणून आपण घेतलेले आहे मीठ. मीठ आहे ना, ते कशाचं काम करतं माहिती आहे का? क्लीन करतं पाकल्या. म्हणून मीठ घेतलेलं आहे. बॅक्टेरियाज पण मरतात. चांगल्या प्रकारे असं क्रश करून घ्यायचं. याच्यात मी कुठलाच कलर नाही टाकलाय, ओरिजिनल आहे. तुम्ही पण घरी ट्राय करू शकत आहात. हे जे राहिलेलं पाट आहे ते साईडला करायचं. बघू शकत आहात तुमचं गुलाबजेल एकदम ओरिजिनल रेडी नाही झालं अजून. आपण याला पटकन रेडी करूयात. तर रस निघलेला आहे. तर आपण घेऊया एक ग्लास. आणि ग्लासमध्ये आता मी काढून घेते. छन्नी ठेवते पहिले, म्हणजे की जी किटाणूच असतात ते या छन्नीमध्ये निघून जाते. तर अशा प्रकारे आता आपण बघू शकत आहात ओरिजिनल गुलाबाचा जेल. आता जर तुम्हाला ऑइल टाकायचं असेल तर तुम्ही ऑइल टाकू शकत आहात, पण लिमिटमध्ये टाकायचं आहे. थोडंसं इतकं ऑइल टाकायचं आहे तुम्हाला. अजून मग तुमचं गुलाबाचं जेल ऑलमोस्ट रेडी होणार आहे. तर आपल्याला तर बघू शकत आहात मी टाकलेलं आहे. इतकं बाकी, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही बनवू शकत आहात. आणि मी ऑलरेडी एक बॉटल बनवली. आता मी याला बॉटलमध्ये ट्रान्सपोर्ट करून घेते. अजून बॉटलमध्ये तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला शेक करायचं. अजून ती घाण निघली नाहीये, म्हणून मी परत एकदा याच्यात टाकते आणि 2 वेळा छानून घेते. काय पण करू, पाणी तसंच निघत. 2 वेळा ते तुम्ही शेक म्हणजे काढून घेतलं ना की
चम्मच टाकला मी आता. 2 चम्मच टाकले कारण की जास्त आहे. आता घ्यायचं पाणी. परत छान कर. बघू शकत आहात मस्त प्रकारे आपल्याला क्रश करून घ्यायचे. हाताला पूर्ण चिपकलं. जरा इतकंच निघेल, लक्षात ठेवा. म्हणून समजून घ्या की कितकं घ्यायचंय तुम्हाला. मिक्सीमध्ये ग्राइंड बिलकुल करायचं नाहीये, नाहीतर जे गुलाबाच्या पाकल्या आहेत त्यांचं क्रश होईल. अजून मग ती पावडर पण. जर तुम्हाला मुलतानी माती बनवायची शिकायचं असेल तर ती पण नक्कीच मी व्हिडिओ टाकेन, तर नक्कीच बघा मग ती पण व्हिडिओ. मस्तपैकी आपल्याला असं छान घ्यायचं आहे. आणि आता मी कुठलंच कलरचं यूज नाही केलं आणि बघू शकता क्लिअर बघू शकता किती भारी असं ओरिजिनल कलर आलेला आहे. ऑइल पण टाकलेलं आहे मी. मला तर फिल करूया एक बॉटलमध्ये. मला माहिती आहे की माझा कॅमेरा खूप पहिला पडतोय. बॉटलमध्ये अजून आपले दोन्ही गुलाबाचे जेल गुलाबाचं पाणी रेडी झालेलं आहे. मला माहिती आहे याचा याचा कलर वेगळा आहे. इथं पिंक आहे थोडं, इथं थोडी येल्लो आहे कारण की याच्यात मी ऑइलचं म्हणजे वापर नाही केला आहे आणि याच्यात मी ऑइलचा वापर केला आहे. थोडंसं हलकंसं ऑइलचा वापर केला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक सबस्क्राईब.